भाग होती. तर प्रसादजी, तुम्हाला नाफाविषयी काही बोलायला आवडेल? मला बोलायला नक्कीच आवडेल. अ, मला मला असं वाटतं की अमेरिकेत गेल्यानंतर ज्याच्याकडे ताठ मान करून बघावं अशी काही व्यक्तिमत्व त्यातलं एक म्हणजे अभिजित घोलप. त्यांचं घरच डोंगरावर आहे त्यामुळे ऑब्व्हियसली आपण ताठ मानेनी बघतोच आणि त्यांचं कामही एवढं मोठं आहे की परत एकदा मान ताठ होतेच आपली. ज्या पद्धतीने नाफाचं ऑर्गनायझेशन काम करते ती अत्यंत वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. नाफाच्या पहिल्या फेस्टिवलला मी इन्व्हायटेड होतो आणि अत्यंत उत्तम पद्धतीने ऑर्गनाइज्ड असा तो सगळा इव्हेंट होता. कार्यक्रमसुद्धा खूप रंजक होते, खूप वेगळे होते. जे चित्रपट दाखवले ते सुद्धा खूप चांगले होते. त्यातल्या काही शॉर्ट फिल्म्स पण मी बघितल्या. सो त्या लोकांची टेस्ट पण अत्यंत उत्तम पद्धतीने डेव्हलप झालेली मला जाणवली. आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर अभिजित सारखा एक भक्कम माणूस त्या सगळ्याच्या पाठीशी उभा आहे. ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे असं मला वाटतं. कारण देशोदेशी सिनेमा आपला पोचला पाहिजे असं आपण वारंवार म्हणत असतो. पण त्यासाठी माणसं नसतात. आता माणूस आहे तर आता आपण आपले प्रयत्न दाखवायला हवे असं मला मनापासून वाटतं. अभिजित म्हणाले त्यानुसार त्यांनी अनेक मराठी चित्रपटांना अमेरिकेत प्रदर्शित केलं आहे. आत्ताच मी वाडा चिरेबंदीचा अमेरिका दौरा करून आलो. तर मला इतका उत्तम अनुभव आला की शुक्रवारी लोक गुलकंद बघायचे आणि शनिवारी वाडा चिरेबंदी बघायचे आणि दोन्हीच्या कॉम्प्लिमेंट्स मला मिळायच्या. ओ वाह! 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 सो लकी यू आर. खूप संस्मरणीय असा तो दौरा होता आणि यावर्षी सुद्धा नाफाचा दुसरा सोहळा आहे, दुसरं वर्ष आहे. तर माझ्याकडून नाफाला अत्यंत मनपूर्वक शुभेच्छा. अभिजित, पहिल्या नाफाला त्यांनी मला इन्व्हाइट केलं. माझे 2 चित्रपट त्यांनी प्रदर्शित केले. आता फुल फ्लेज फिल्मसाठी डिरेक्टर म्हणून तुम्हाला नक्की इन्व्हाइट करेल अशी मला आशा वाटते. तथास्तु, तथास्तु. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण अभिजित सरांचं अभिनंदन आणि कौतुक करूया. सर, थँक यू सो मच फॉर दिस इनिशिएटिव्ह. आणि आज तुम्ही आमच्या जत्रेत सहभागी झालात आणि नाफाविषयी आम्हाला ही माहिती दिलीत त्याबद्दल देखील मनापासून धन्यवाद. आणि नाफाच्या पुढील वाटचालीसाठी आगामी फिल्म फेस्टिवलसाठी नाफाच्या संपूर्ण टीमकडून आणि सोनी मराठीकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.